आमचं एवढंच मत आहे, आमचा नेता गेलाय, नेता गेल्यामुळे आम्ही भावनिक झालेलो आहे आणि आम्ही कोणालाही सोडणार नाही. आणि आम्ही फक्त भाषण करण्यासाठी हे बोलत नाही. आम्हाला भाषण करण्यासाठी हे बरंच काय बोलू शकलो असतो, पण आम्हाला ते न करता अराजकीय भूमिका घेत आमच्या नेत्याला न्याय मिळाला पाहिजे. जर मोठ्या नेत्याला न्याय देता येत नसेल तर गरिबाला न्याय कसा मिळेल, अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. माझं तर एकच मत आहे की आता MLC देण्याची वेळ आलेली आहे. अमोल मिटकरी हे दादांच्या बाजूनी बोलतायत, तर मला तर असं वाटतंय, गरीब माणूस आहे पण अमोल मिटकरींना MLC द्यायला काय हरकत आहे. पण काय झालंय, काही नेते मुलाचं नाव पुढं करतायत, काही नेते पुतण्याचं नाव पुढं करतायत आणि काही व्यावसायिक लोक पैसे पुढं करतायत. आता सामान्य व्यक्तीला न्याय मिळेल जो दादांची भूमिका घेतो, का पैसेवाल्याला, का पोराला, का पुतण्याला न्याय, नेत्यांच्या पोराला, पुतण्याला का कोणाला न्याय मिळेल हे आपल्याला बघावं लागेल. मुद्दा तपास आणि चौकशी या दोन शब्दांच्या ग्लिच मधलं असं वाटतं की अजूनही ऑथॉरिटी प्रॉमिस करू शकत नाहीत की आम्ही इन्क्वायरी करतोय, आम्ही चौकशी. बघा, एन्क्वायरी म्हणजे कुठेतरी फक्त आपण काय म्हणतात त्याला, चौकशी म्हणजे हा FIR आता आलेला आहे, FIRचं करायचं काय, परत तर पाठवता येत नाही कारण तो लिगली आलेला आहे. म्हणजे कर्नाटका SHOनी तो FIR आम्ही केल्यानंतर तिथं असणाऱ्या कोर्टाकडे पाठवला, तिथं असणाऱ्या कर्नाटकाच्या कोर्टाने तो DGP कडे पाठवला, त्या DGP कडनं महाराष्ट्र DGP कडे पाठवला, त्या महाराष्ट्र DGPने तुमच्यामुळे आणि लोकांमुळे आणि आम्ही अधिवेशनाविषय हा मांडल्यामुळे तो आता कुठेतरी CID कडे आलेला आहे. मग आम्ही म्हणतो आता तपास होणार, आम्ही आनंदी झालो की अरे चला दादांच्या बाबतीत तपास या महाराष्ट्रामध्ये होणार. पण नंतर आम्हाला कळालं फक्त एन्क्वायरी केली जाणार आहे, म्हणजे विचारपूस केली जाणार आहे आणि एक छोटासा रिपोर्ट त्याच्या बाबतीतला केला जाईल आणि तो कुठेतरी बारामती मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये तिथं सबमिट केला जाईल. म्हणजे हे थट्टा आणि चेष्टाच आहे ना. म्हणजे कसं आहे, भाषण करताना कुणी काय बोलू शकतं, आम्ही ह्याला काढू त्याला काढू, हे शोधू ते शोधू. अरे पण कृती सुद्धा त्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या पोलिसाच्या माध्यमातून दिसली पाहिजे ना. पण कृतीच दिसत नसेल तर आमचा विश्वास या सिस्टमवर त्या ठिकाणी कसा बसणार, हा साहजिकच प्रश्न आम्हा सगळ्यांना निर्माण त्या ठिकाणी होत आहे. DGCAचा एक विषय सांगा, एजन्सी नेमकं काय करणार आहे. आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडला होता की DGCAवर आमचा विश्वास नाहीये, अजून सुद्धा नाही, सगळेच अधिकारी खराब असं नाही. AIB त्या एव्हिएशन मंत्र्याच्या खाली काम करणारी एजन्सी आहे, DGCA सुद्धा. आणि एव्हिएशन मंत्र्याचं कसं लिंकिंग आहे हे मी सांगितलं. मग आमच्या सगळ्यांची मागणी होती की मग युरोपची एक एजन्सी घ्या, अमेरिकेची एक एजन्सी घ्या. आता NTSB USA ही एजन्सी अपॉइंट केलेली आहे. कशासाठी केली, आता टेक्निकल ॲडवायझर्स फ्रॉम बंबार्डियर, हनीवेल अँड फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन FAA to participate and assist in this investigation as per the relevant standards of ICAO Annex 13. म्हणजे आपण प्रेशर टाकलं, आपण हे मुद्दे मांडले, त्यामुळे आता काही झालं तर एवढं प्रेशर टाकल्यानंतर काही ना काहीतरी ऐकावं लागतं. त्यांनी ते ऐकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ही जी अमेरिकेची एजन्सी आहे ती जो ब्लॅक बॉक्स आहे त्याच्यामध्ये एक मशीन आणि इक्विपमेंटचं रेकॉर्डिंग करणारं डिव्हाइस असतं, त्याला FDR म्हणतो. त्याचा तिथं इन्व्हेस्टिगेशन आणि अभ्यास केला जाईल. त्याच्याच बरोबर CVR ज्याच्यामध्ये आवाज रेकॉर्ड केला जातो, जळला असं ते म्हणत होते, पण आपण दबाव टाकल्यानंतर आता म्हणतायत की नाही नाही डॉक्युमेंट आहे, तर त्याचा सुद्धा अभ्यास ही एजन्सी त्या ठिकाणी करणार आहे, असं उत्तर आम्हाला इथं DGCA मधून मिळणार आहे. पण काय लिहिलंय, द फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट विल कंटेन ऑल द फाइंडिंग अँड विल इश्यू सेफ्टी रेकमेंडेशन टू अवॉइड रिअकरन्स ऑफ सच ऍक्सिडेंट्स इन फ्युचर. म्हणजे DGCA आणि AIB हे उद्या ऍक्सिडेंट होऊ नये या हेतूतून फक्त हे इन्व्हेस्टिगेशन करते, हे आम्ही म्हणतोय. आणि ह्याच्यातच आमचा अजून एक मुद्दा आहे, 2023ला जो ऍक्सिडेंट झाला ह्याचा काय या महाशयांच्या कंपनीचा VSRचा, तर त्याचा अजूनपर्यंत 2.5-3 वर्ष झालं रिपोर्ट नाही आला. तर हा रिपोर्ट कधी येणार. आणि अजून एक गोष्ट बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक जे महाराष्ट्राचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते या महाराष्ट्रामध्ये 1 लाख कोटीचं देय असल्यामुळे तिथं आंदोलन करतायत. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना तिथं योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून ते त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्याच्याच